नमस्कार. ऐश्वर्या चांगलीच गोचीत सापडलेली असते. तिच्यावरती खूप मोठं संकट आलेलं असतं. तिने शर्वरीच्या खोलीची झडती तर घेतलेली असते आणि तिला एक मोबाईल सुद्धा सापडलेला असतो आणि ती त्या खोलीमधून बाहेर पडणारच असते. तेवढ्यात मात्र शर्वरी तिला येताना दिसते. त्यावेळेला ऐश्वर्या खूपच घाबरते. तिला काय करावं तेच कळत नाही. ती त्या खोलीत लपण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात मात्र शर्वरीने दरवाजा उघडलेला असतो. त्यावेळेला शर्वरी ऐश्वर्याला बघून बोलते, ऐश्वर्या तू इथे इथे काय करतेस? ऐश्वर्या बोल, तू इथे काय करतेस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काही नाही, मी सहजच आले होते तुम्हाला भेटण्यासाठी, पण तुम्ही इथे नव्हतात. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या तू इथे का आलीस ना मला चांगलंच माहिती आहे. पहिल्यांदा तो मोबाईल माझ्या हातात दे. तेव्हा ऐश्वर्या बोलते, नाही देणार. एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. तुझ्यासारखी मुलगी या जगात मी पाहिली नाही. स्वतःच्याच आई वडिलांना पैशासाठी फसवतेस. स्वतःच्या नवऱ्याचं काय केलंयस तुझं तुला माहिती. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, नको त्या गोष्टींमध्ये चोंबडेपणा करायची गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, माझा संसार आहे, मी काय करायचं ते मी बघेन आणि आई वडील सुद्धा माझेच आहेत, त्यांच्याशी कसं वागायचं ते मी ठरवेन. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हे माझं घर आहे आणि तुम्ही माझ्या घरात उभे आहात शर्वरी ताई. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, तू विसरतेस का मी या घरची मुलगी आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जेव्हा जेव्हा तुमच्या या सर्व गोष्टी सर्वांसमोर येतील तेव्हा तुम्ही काय कराल? खरंच तुमच्या या गोष्टींचा ना मला त्रास होतोय. अहो तुम्ही विचार करा, तुमच्या या सर्व गोष्टी पाहून मला त्रास होतोय. जेव्हा या गोष्टी जानकीला आणि घरच्यांना समजतील तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप्प बस, पहिल्यांदा मोबाईल दे. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते, नाही देणार आणि त्यांची झटापट सुरू असते आणि त्या झटापटीत शर्वरीचा जोरात ऐश्वर्याला धक्का लागतो आणि ऐश्वर्या जाऊन टेबलावरती आपडते. ऐश्वर्याच्या डोक्याला लागलेलं असतं. ती रक्तबंबा झालेली असते. कसला तरी आवाज झाला म्हणून जानकी ऋषिकेश शर्वरीच्या खोलीच्या दिशेने धावतात. समोर रक्तबंबा झालेल्या ऐश्वर्याला बघून जानकी मोठ्याने ओरडते, ऐश्वर्या ऐश्वर्या ग काय झालं, कसं लागलं? तेव्हा मात्र जानकी शर्वरीच्या अंगावर धावत जाते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी वंश हे सर्व काय आहे? शर्वरी वंश हे सर्व तुम्ही केलत ना? तुम्हाला तुम्हाला ऐश्वर्यावरती हल्ला करायची गरजच काय? तेव्हा लगेच जानकीला ऐश्वर्या बोलते, जानकी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. जानकी ही बाई खोटारडी आहे, खोटारडी. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, ऐश्वर्या तोंडातून शब्दही काढू नकोस. आता तर फक्त रक्तबंबाळ केलंय, अगं तुझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाडणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने ओरडतो, शर्यू काय चाललंय तुझं? अगं तू लहान आहेस म्हणून तुझ्या सर्व गोष्टी आम्ही सहन करतोय. आमची एकुलती एक बहीण म्हणून तुला सगळ्या गोष्टी आम्ही तुझ्या म्हणण्यासारख्या देतोय आणि तू मात्र या घरातल्या सुनेवरती हल्ला करतेस. हिम्मतच कशी झाली आणि तू मारायची गोष्ट करतेस? हे संस्कार केले का तुझ्यावरती आईने? शर्वरी तू जे काही बोललीस त्यासाठी तू ऐश्वर्याची माफी माग. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा जाऊ देत. ऋषिकेश दादा मला त्यांची माफी नकोच आहे. त्या चुकतायत ते मला दाखवून द्यायचं आहे. ऋषिकेश दादा काही झालं तरी त्या चुकीचंच वागताय. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, ऐश्वर्या गप्प बस. काय चाललंय तुझं ऐश्वर्या? उगाच नको त्या गोष्टींमध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बस. आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची शर्वरी, तुझ्या पापाचा घडा भरलाय. जानकी मी मगाशी आले होते ना तुला काहीतरी सांगण्यासाठी. जानकी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हिच्या हातात विक्रांत भाऊजींचा मोबाईल आहे. हिने विक्रांत भाऊजींना कुठेतरी गायब करून ठेवलंय. तेव्हा मात्र शर्वरी ही ऐश्वर्याच्या अंगावर धावत जात असते. त्याच वेळेला जानकी जोरामध्ये शर्वरीला ढकलून देते आणि म्हणते, शर्वरी वंश बस झालं. आजपर्यंत फक्त आणि फक्त मी तुमचा विचार केला, तुमच्या बोलण्याचा विचार केला, पण आता मात्र नाही. शर्वरी वंश तुम्ही पूर्णपणे चुकताय. हे मला दिसत असताना सुद्धा नाना आणि आईंना वाईट वाटेल म्हणून मी शांत बसले. पण आता मात्र खरंच नाही, पाणी डोक्यावरून जायला लागलं.
आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणार. शर्वरी वंश, मी तुम्हाला सहजासहजी माफ करणार नाही म्हणजे नाही. आता सगळं काही संपल्यात जमा आहे शर्वरी वंश. तेवढ्यात तिथे नाना, सुमित्रा, सारंग सगळेजण आलेले असतात. रक्तबंबा झालेल्या ऐश्वर्याला बघून सारंग मोठ्याने ओरडतात, ऐश्वर्या, ऐश्वर्या काय झालं? ऐश्वर्या कसं काय लागलं? त्यावेळेला जानकी बोलते, सारंग भाऊजी शांत व्हा. ऐश्वर्याला जे काही लागलंय ना ते फक्त आणि शर्वरी वंशनमुळेच. तेव्हा मात्र सारंग शर्वरीला मोठ्याने ओरडतो, शर्यूताई हे काय चाललंय तुझं? शर्यूताई तू खूपच विचित्र वागतेस, असं नाही का वाटत? काय मिळतंय तुला असं सर्व वागून? त्यावेळेला शर्वरी म्हणते, बस झालं सारंग, माझ्यापेक्षा लहान आहेस ही गोष्ट विसरू नकोस आणि माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, वा वा शर्वरी वंश वा. सारंग भाऊजी तुमच्यापेक्षा लहान आहेत म्हणून त्यांनी तुमच्यावरती आवाज चढवायचा नाही, पण तुम्ही मात्र माझ्यावरती आवाज चढवता. जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा, तुम्ही कसं वागताय ते. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, बस, हे बघ ऐश्वर्याने जे काही केलं त्यासाठी मी तिला शिक्षा दिली. त्यावेळेला सुमित्रा बोलते, अगं पण शिक्षा देणारी तू कोण? एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरात येऊन माझ्या सुनांवरती हात उचलायचा नाही शर्वरी. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या सुनांवरती हात उचलायची? त्यावेळेला शर्वरी म्हणते, आई तू या ऐश्वर्याची बाजू घेतेस, जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, विचार विचार कशा बाबतीत करू? मला विचार करायची गरज वाटत नाही शर्वरी, कारण ऐश्वर्या बदलले याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. ऐश्वर्याने चुका केल्या असतील, पण प्रत्येक वेळेला तिला वेठीस धरणं हे कितपत योग्य आहे? आणि शर्वरी, ऐश्वर्याने जर का तुला काही जाब विचारला असेल तर नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये तुझा हात असणारच. शर्वरी तुला असं वागून काय मिळालं? त्यावेळेला शर्वरी बोलते, पुरे, मला आता काही एक ऐकायचं नाही आणि आताच्या आता या सर्व गोष्टी बंद करायच्या, नाहीतर काय होईल ना याचा अंदाज सुद्धा तुम्हाला लागणार नाहीये. त्यावेळेला मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला जानकी बोलते, काय चाललंय तुमचं? मला खरं तर कळतच नाहीये तुमच्या वागण्याचा अर्थ. शर्वरी वंश, तुम्ही विक्रांत भाऊजींना कुठेतरी लपवलंय आणि तुम्ही नानांजवळना पैसे उगळताय. तेव्हा मात्र नानांना खूप मोठा धक्का बसतो. नाना बोलतात, जानकी अगं काय बोलतेस तू? म्हणजे शर्वरी खोटं बोलतीये? तेव्हा लगेच जानकी बोलते, नाना नाना तुम्ही शांत व्हा. नाना, शर्वरी वंशांचं बोलणंच मला समजत नाहीये. शर्वरी वंश असं का करतात तेच मला कळत नाहीये. खरं सांगायचं तर ऐश्वर्या, सत्य काय ते सांग. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाना शर्वरी जशी दिसते तशी नाहीये. शर्वरीने तिच्या नवऱ्याच्या बाबतीत काहीतरी वाईट केलंय आणि खरं सांगायचं तर तिने विक्रांत भाऊजींना लपवून ठेवलंय आणि या सर्व गोष्टींसाठी मात्र मी तिला कधीच माफ करणार नाही. आता सुद्धा तिचं सत्य लपवण्यासाठी तिने माझ्यावरती हल्ला केला. तेव्हा शर्वरी पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या अंगावर धावत जात असते, पण त्याच वेळेला मात्र सारंगचा राग अनावर होतो आणि सारंग जोराने शर्वरीला ढकलून देत बोलतो, माझ्या बायकोच्या अंगावर जायचं नाही. शर्यूताई, आजपर्यंत तुझा मान म्हणून मी शांत बसले, पण आता मात्र नाही. आता मात्र शांतच बसायचंय मला. एक गोष्ट लक्षात ठेव, ऐश्वर्या चुकतात तेव्हा मी त्यांना चुकीचंच म्हणतो आणि ऐश्वर्या जेव्हा योग्य असतात तेव्हा मी त्यांना योग्यच म्हणतो. आणि ऐश्वर्या आता खरंच सुधारल्या तर त्यांना एक संधी दिली पाहिजे ना. शर्वरी ताई, तू असं का वागतेस? त्यावेळेला शर्वरी बोलते, सारंग बायकोचा बैल बनून राहू नकोस. तेव्हा सारंग बोलतो, गप्प बस, काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? कसं बोलायचं, काय बोलायचं ते समजतच नाहीये शर्यूताई तुला. अगं स्वतःच्या संसाराची वाट लावलेस आणि ते भावांचे संसार उद्ध्वस्त करायला आलेस. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, बस, मला तुमचे कोणाचेही संसार उद्ध्वस्त करायचे नाहीत. मला फक्त माझा प्रॉपर्टी मधला हिस्सा द्या, मी इथून निघून जाईन. नाना, मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे. तेव्हा नाना बोलतात, शर्वरी गप्प बस, आता एकही शब्द तोंडातून काढू नकोस, नाहीतर मी काय करेन ना याचा पत्ता सुद्धा तुला लागणार नाही.
तेव्हा मात्र शर्वरीची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सुमित्रा बोलते, का शर्यू, का तू असं का वागतेस? शर्यू, तुला असं वागून काय मिळतंय? शर्यू, प्लीज स्वतःला शांत कर ना. तेव्हा मात्र शर्यू बोलते, खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचंच वागताय. तुम्ही असं वागून मला एकटं पाडताय. प्लीज प्लीज जरा तरी माझा विचार करा, प्लीज असं वागू नका. तेव्हा मात्र नाना बोलतात, शर्यू, आजपर्यंत मुलगी म्हणून आम्ही तुझाच विचार करत आलो, पण आता मात्र नाही. आता मात्र खरंच बस. शर्यू, मुलगी म्हणून घ्यायची सुद्धा आम्हाला लाज वाटतेय. असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे. तू असं का वागतेस तेच आम्हाला कळत नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, नाना, फक्त यांना विचारा विक्रांत भाऊजी कुठे आहेत. नाना, काही झालं तरी सुद्धा विक्रांत भाऊजी लवकरात लवकर आपल्या समोर उभे पाहिजेत. तेव्हा लगेच नाना बोलतात, जानकी, जानकी शांत हो. मुळात तिचं वागणंच मला कळत नाहीये. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, तुम्हाला जर का माझं वागणंच समजत नसेल ना तर गप्प बसला तर बरं होईल. प्लीज प्लीज या सर्व गोष्टी तुमच्या बंद करा. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, आजपर्यंत शर्यू तुला जे पाहिजे ते मी देत आलो. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करत आलो. पण आज मात्र तू पुन्हा एकदा मला खोटं ठरवलंस. का शर्यू, का? तुला असं वागून काय मिळालं? बोल ना शर्यू, तुला असं वागायची गरजच नव्हती. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, खरं सांगू, मला असं वागायची गरज नव्हती असं तुम्हाला वाटतंय. खरोखर जर का मी असं वागलेच नसते तर कदाचित मला माझ्या आयुष्यात पुढे जाताच आलं नसतं. अरे तुम्ही जरा विचार करा, तुमची बहीण जर का असं वागते तर नक्कीच तिच्या पाठीशी काहीतरी प्रॉब्लेम असेल. तुम्ही एकदा तरी तिला साथ करा ना. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते, साथ तर आम्ही नक्कीच करू, पण आधी जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा तरी. तुम्ही आमच्यापासून सत्य लपवून ठेवताय म्हटल्यावरती आम्ही काय करणार? शर्वरी वंश, आजपर्यंत तुमच्या कोणत्या गोष्टींमध्ये आम्ही पडलो नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्ही बिघडवल्या होत्या त्या सगळ्या आम्ही निस्तरल्या आणि तुमचा संसार सुखाचा करून दिला होता. पण तरी सुद्धा तुम्ही माती खायची ती खाल्लीतच. शर्वरी वंश, एवढा प्रेम करणारा नवरा तुम्हाला मिळाला, पण तुम्ही मात्र आम्हाला तोंडावर पाडलं. आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि नाना, मीच तुम्हाला सांगितलं होतं शर्वरी वंशना पैशांची मदत करा, पण आता मात्र पैसे द्यायची गरज नाही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी असं का करतेस तू? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, बस आता काही एक ऐकायचं नाहीये मला, आणि या विषयावर तर वाद घालायचाच नाही. हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल, प्लीज. तेवढ्यात मात्र नाना बोलतात, जानकी, तू बोललीस ना म्हटल्यावरती विषय समाप्त. या व्यक्तीला मी पैसे देणार नाही, आणि आजपासून शर्वरी, तुझा आणि माझा संबंध संपला. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, असा कसा संबंध संपला? खरं सांगायचं तर तुमच्या लेकी मला काही मानच नाहीये का? बस झालं आता तर मला हा विषय ताणायचाच नाहीये. का तुम्ही असं वागताय? जरा तरी माझा विचार करा, जरा तरी. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी, जोपर्यंत तू सगळे पुरावे आमच्या समोर आणत नाहीस तोपर्यंत आता आम्ही काही एक बोलणार नाही. आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, विक्रांत समोर आल्याशिवाय तुला पैसे मिळणार नाहीत. आणि ऐश्वर्यावरती तू जो हल्ला केलायस ना त्यासाठी तर मी तरी तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही अशा नव्हतातच. तुम्ही अशा का वागायला लागलात ना तेच मला कळत नाहीये. शर्वरी वंश, हो, जरा तरी विचार करून वागत जा, जरा तरी. काय मिळालं तुम्हाला असं वागून? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस, मला काय मिळालं सांगायची गरज नाही. आणि ऐश्वर्या, झालं तुझं समाधान?
तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, का तुम्ही असं बोलताय? शर्वरी, अहो जरा तरी विचार करा, तुमचं चुकतंय. मुळात तुम्ही असं वागायची गरजच नव्हती. अहो सोन्यासारखं कुटुंब आहे तुमचं, तुमच्या पाठीशी उभं राहण्यासाठी. पण तुम्हाला मात्र नको ते करायचंय. असं का करायचंय सांगाल का? असं वागून तुम्हाला काय मिळालं ते सांगा. त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या अगं काय बोलतेस तू? अगं काय मिळालंय त्यांना? काही नाही. खोटेपणा केले ना सर्व. हा खोटेपणा करायची गरजच नव्हती. आणि आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला पैसे दिले नाहीत म्हणजे मी शांत बसेल? मी तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट करेन. तेव्हा मात्र उलट्या हाताची सनसनीत कानाखाली जानकी शर्वरीच्या लगावते आणि शर्वरीला म्हणते, बस करा शर्वरी वंश, अहो बस करा. किती खालच्या थराला जाणार आहात तुम्ही अजून? शर्वरी वंश, आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला याच गोष्टीचा आता त्रास होतोय. तुम्ही एवढी पातळी सोडून कसे काय वागू शकता? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, गप्प बस. उगाच नको तिथे आकांतांडव करायची गरज नाही. आणि जानकी, तू जर का नीट बोलली असतीस ना तर हे सर्व झालंच नसतं. तेव्हा मात्र नाना बोलता, शर्यू अगं बस झालं. काय चाललंय तुझं? अगं तू नको ते तोंडाला येईल ते बोलतेस. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाना मला कळून चुकलं की तुम्हाला तुमच्या लेकीचं काही एक पडलेलं नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःच पडलेलं आहे. तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करता. त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते, पुरे, आता मला हा विषय ताणायचा नाहीये. शर्वरी वंश, मी तुम्हाला एकच सांगेन, तुम्ही लवकरात लवकर स्वतः विक्रांत भाऊजींना आमच्या समोर आणा, जेणेकरून सगळं काही ठीकच होईल. तेव्हा मात्र तिला काय बोलावं तेच कळत नसतं. तेवढ्यात मात्र जानकी खूप चिडलेली असते आणि तिथून निघून जाते. त्यावेळेला शर्वरी स्वतःशीच बोलते, या ऐश्वर्यामुळे सर्व झालंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शर्वरीचं खरं सत्य जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका सर्वांसमोर आणतील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.